राजधानी मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मुंबई विधानसभा परिसर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। या धमकीच्या फोनमुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली असून विधान भवन परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळते। मिळालेल्या माहितीनुसार विधान भवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याबाबतची धमकी मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली। इमारतीत उपस्थित असलेले सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांना त्वरित सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढण्यात आले आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या संपूर्ण विधान भवन परिसर सील करण्यात आला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आलाय। सध्या पोलीस दल, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक यांच्याकडून विधान भवनाच्या कानाकोपऱ्याची कसून तपासणी केली जात आहे। अधिवेशनामुळे आधीच कडक सुरक्षा व्यवस्था असताना असा धमकीचा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे। सर्व अधिकारी आणि कर्मचारी सध्या विधान भवन परिसराच्या बाहेर एकत्र जमले असून पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। या धमकीचा फोन नेमका कुठून आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे याचा तपास सायबर सेल आणि पोलीस करत आहेत। ही अफवा आहे की घातपाताचा कट हे संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितलंय। तोपर्यंत मुंबई पोलिसांनी विधान भवन आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा अधिक कडक केली आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, मुंबई।